आदित्य ठाकरे बोलतात, थेट जाऊया. विचारा आपण काही प्रश्न असतील तर. कालची जी घटना आहे कल्याणमधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे. हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील, जातींमध्ये असतील, किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेले 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेंचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे. आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते. तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही. मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे. ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे. बघा, मी सत्य बोलतोय, घंटी देखील वाजलेली आहे. तुमची वाजू द्या, म्हणजे दाखवा. ही आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई, नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे, अनेक लोक, अनेक वेगवेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येतात, मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही, ना त्यांना होत होतं ना आम्हाला होत होतं. आनंदाने राहा, आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे येऊन राहा, कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाही. पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो, मास दाखवतो, तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला, न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला, तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये, मध्ये ह्यांना अडवायला येऊ नये. काल जसं त्या मराठी माणसाला तिथे मारलेलं आहे, हत्यारं चालवली त्याच्यावर, तसंच कालच्या त्या जो कोण शुक्ला होता ना, त्याचं तोंड कोणी सुजवलं, हातपाय कोणी तोडले, तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नये. मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला वाटतं हे MTDC मधलं कोणीतरी आहे माणूस, व्यक्ती आहे, जो मराठी माणसाला मास दाखवत होता, राग दाखवत होता काल, त्याला तातडीने एक तर बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपोर्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं. हे जे वाद आहेत हे आमच्या महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी कधीही नव्हते. हा मास कधी नव्हता. अनेक भाषिक लोक इथे राहतात, आमच्या मुंबईमध्ये राहतात, महाराष्ट्रात राहतात, हे वाद कधी नव्हते. पण हे व्हेज नॉनव्हेज, आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही, इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही, कुठून सुरू झालं आहे? होय, आमच्या हिंदुत्वात, आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटण मांस मच्छी खातो ना, कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं. मग आत्ता व्हेजिटेरियन सोसायटी कशाला? आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल, कुठच्याही शहरात असेल, व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची OC रद्द केली पाहिजे. मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची OC रद्द झाली पाहिजे. त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. ही आमची मागणी आहे. आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील, ह्या मातीतले असतील, तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्र द्रोहाचा आणतील. अनेकदा आपण पाहतो मुंबईमध्ये देखील, आपल्या ठाण्यात देखील होत असेल, हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदललं जातं. न्यू कफ परेड, कफ तुम्हाला झालाय, आम्हाला कशाला खोकला त्याचा? वडाळा बोला ना, काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात? अप्पर वरळी लिहा ना, शिवडी आहे, शिवरी लिहितात, शिवरी लिहा, शिवडी आहे, परळ लिहा. कशाला ही सगळी नावं बदलताय? यांचेच एक मंत्री आहेत लोधा, विचारा काय नक्की आहे. आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने ह्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. हे सरकार कोणाचंच नाही आहे, EVMचं सरकार आहे. हिंदी में मेरी यही भूमिका आणि म्हणून मी मराठीत बोललोय. बघा, हेच आम्ही सांगतोय, भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महामानवबद्दल, ज्यांनी संविधान दिलं, करोडो लोकांना न्याय दिला, अधिकार दिले, आवाज दिला, त्यांच्याबद्दल मनात राग आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना, आम्ही विधानभवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो, आमच्या हृदयात पण आहेत. चुकीचं काय आहे? स्थगन करण्याचं, तहकूब करण्याची गरज काय होती? एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये? अरे ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे
हे जे बोललं जातं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचा काय हे होता, आज मी एक मोठा खुलासा करतोय. 9 डिसेंबर 1946 साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉलमधून आले होते. रघुनाथ मोंडाल नावाच्या माणसाने राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ईस्ट पाकिस्तानमधनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आले. स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांची जी हे होती मतदारसंघ होता तो पाकिस्तानात गेला. त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना. हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये जयकर नावाचे मोठे ॲडव्होकेट होते. काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं. त्यांचा पराभव नाही केला. संविधान समितीमध्ये त्यांना आणलं. त्या संविधान समितीमध्ये जर सदस्य बघितले तर 99% सदस्य काँग्रेसचे होते. काँग्रेसचे. असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचं म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली. तेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी दोघांनी सांगितलं ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या. कारण का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्ही कसं म्हणता काँग्रेसचा काहीच संबंध नाही? 0.1% संबंध आहे ना. हे मुळात जरी केलंच ही काही असेल तरी आत्ता गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती? आपण वर्तमानात जगूया. बोला. मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये. तो जो कालचा वाद होता आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात मिंदेंचं राज्य, मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य आणि आज भाजपचं राज्य, EVMचं राज्य, ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे, महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय. साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागला? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे? अनेक वर्ष अनेक भाषिक लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये. कधी हा वाद नव्हता. जे काही होतं ते आपापल्या घरी होतं. पण कोणाचं तरी प्रथा परंपरा आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या आणि त्यांच्या काही वेगळे असतील, त्यांच्या मान्यता वेगळे असतील, ते व्हेज असतील, आम्ही नॉनव्हेज असू. हा वाद होण्याचे कारणच काय? मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेरडे झालात, अमुक झालात, तमुक झालात. हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबईमधली नावं बदलू इच्छित आहेत, अपरवळी करतात, कोणी न्यू कफ परेड करतंय, कोणी काय अजून करतंय, शिवडी करतंय, अप्पर ठाणा केलेलं आहे. म्हणा ना, परळ म्हणा, शिवडी म्हणा, वडाळा म्हणा. वरळीतून मी स्वतः आहे, मला अभिमान आहे वरळीचा. पण जे आमची मराठी नावं आहेत ती बदलू नका आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका. कारण हा राग इथून सुरू होतो. एक टेस्ट केस असते, चला नाव बदलून बघूया, प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया. मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत, आम्हाला मराठी लोक नको आहेत. हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर या ठिकाणी काल लूटमार झाली डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यावर आणि तिथे त्रिशूळ जाळण्यात आला. आता तुम्ही बघा, हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये, ह्या जातींमध्ये वाद नको. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज ते उत्तर देणार 101 वर. त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही पाहत आहोत. दुसरं म्हणजे बीडमध्ये देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल. बीडचा जो प्रकार झाला आहे, मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी मर्डर कधी झाली असेल, एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल. आणि राजकीय मर्डर झाली. खरं जर पाहायला गेलं तर भाजपचं कार्यकर्ते होते, भाजपचं सरपंच होणार कोणी, हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये न्याय मिळेल का? ज्या मंत्र्यावर आरोप झालेत त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का? फडणवीस साहेबांनी अनेक भाषणं विरोधी पक्ष नेता म्हणून अप्रतिम केली, पोटापासून केली, त्यांच्या मनापासून केली. पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब, आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर न द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या. तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. हमारी अधिकृत भूमिका यही है कि ये जो वाद निर्माण हुआ है, ये वाद एक जो अपमान हुआ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का, महामानव का,
उससे निर्माण हुआ है। मुझे नहीं लगता कि दोनों को एक दूसरे के ऑफिस को तोड़ना ज़रूरी है। यही बात है कि गृह मंत्री महोदय के मन में जो था वो भाषण में आया, वो मान्य करे, भाजपा की भूमिका है ये मान्य करे, माफ़ी मांगे और उनको बाजू में किया जाए। राहुल गांधी के खिलाफ एफआईआर दर्ज हुई इस मामले को लेकर कल पार्टी बिल्कुल, ये सारे डाइवर्जनरी टैक्टिक्स है, लेकिन एक ही बात पे आना चाहता हूँ, मुझे नहीं लगता राहुल जी डरते हैं, मुझे नहीं लगता कोई हम डरते हैं। हम सभी पे दर्ज कीजिए, कोई डरता नहीं है। हमारी मांग यही है कि गृह मंत्री जी इस्तीफा दे, क्योंकि उन्होंने महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किया है। कल आदित्य जी कल देवेंद्र एक मिनट ये कार्रवाई अभी हम तो आज ही कर रहे हैं, लेकिन अधिवेशन कल खत्म हो रहा है। अगर आप देखें तो मंत्रियों को अपने पोर्टफोलियोज भी पता नहीं है कैसी चल रही सरकार। अगर अभी से ऐसे झगड़े हैं, जो एक डीसीएम है वो मांग रहे हमें नगर विकास दीजिए, हाउसिंग दीजिए, एमएसआरडीसी दीजिए, ये स्वार्थी क्यों बन रहे लोग? जनता की सेवा करें, हुआ है ना आपका 2.5 साल मुख्यमंत्री करके। आदित्य जी कल देवेंद्र जी ने एक मुद्दा उठाया भाषण में, कहा कि भारत जोड़ो के नक्सली संगठन जो है वो उसमें शामिल थे और काठमांडू में अभी हाल ही में 15 नवंबर को बैठक हुई। देखिए, मैं आपको एक बात स्पष्ट करना चाहता हूँ, वो ना कांग्रेस पे इल्ज़ाम लगा रहे थे, ना राष्ट्रवादी पे लगा रहे थे, ना किसी पे लगा रहे थे, ना भारत जोड़ो पे लगा रहे थे। वो यही कहना चाहते थे कि पिछले 10 सालों में हो या पिछले 2.5 सालों में हो, केंद्रीय गृह मंत्रालय जो है वो फेलियर हुआ है। क्योंकि अगर ये इतने सारे टेररिस्ट हमारे देश में ऑपरेट कर रहे हैं, बाहर देश में ऑपरेट कर रहे हैं और इनको जानकारी है लेकिन केंद्र के गृह मंत्री को नहीं है, तो इनका आरोप सीधा सीधा केंद्र के गृह मंत्री पे है, ना भारत जोड़ो पे, ना किसी पे है। ये घबराने की बात नहीं है, ये शर्म महसूस करने की बात है कि अगर कोई इंसान इतने महत्वपूर्ण पद पे आके डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान करे तो ये शर्म महसूस करने की बात है, घबराने की बात नहीं है। नुसतं खातं आहेत, बाकी काही नाही। हेच तुम्ही विचार करा ना, आत्तापासून असा स्वार्थीपणा आहे जे बघा, एक सीएम, 2 डीसीएम, त्याच्यात एक डीसीएम दादा आहेत, दुसरे डीसीएम जे घटनाबाह्य मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री, चेहरा तसाच असतो सदैव, ते एवढं स्वार्थीपणा आहे की गृहनिर्माण पण आम्हाला पाहिजे, नगर विकास पण आम्हाला पाहिजे, एमएसआरडीसी पण आम्हाला पाहिजे। हा स्वार्थीपणा कशाला आहे? झालंय ना, सरकार बनलंय ना, जे काही खातं मिळतंय काम तर करून दाखवा ना, चांगलं काहीतरी करून दाखवा, लोकांची सेवा करा। अहो बघा, काल जे सांगितलं ना की एवढे अतिरेकी देशात फिरतायत आणि एवढे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत, मुख्यमंत्री महोदयांचं जर तुम्ही खरोखर भाषण जर नीट ऐकलं, कारण मी परत ऐकलं, कारण एवढं डेंजरस लोक जर आपल्यामध्ये फिरत असतील, त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की केंद्रीय गृहमंत्री हे फेलियर आहेत। धन्यवाद। मी परत एकदा या विषयामध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी परत एकदा महाराष्ट्राला आणि देशाला स्पष्ट करू इच्छितो की जो समज पसरवला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आणि आंबेडकर साहेब काँग्रेस हे वेगवेगळे होते, तर इतिहासात जाण्याची गरज आहे। इतिहासावरती चादर टाकून भविष्य बघू शकत नाही। आत्ता अंधार होता, आता पहाड झालेली आहे, हे बघावंच लागतं। तुम्ही इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे। इतिहासामधनंच भविष्य समजतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधनं निवडून आले। रघुनाथ मोंडाल नावाचा जो तिथला एक निवडून आलेला सहकारी होता, त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले। बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर 1947मध्ये भारताचं विभाजन झालं, पार्टिशन झाले। पार्टिशन झाल्यानंतर बाबासाहेबांचं 1989 तेव्हा संविधान सभेमध्ये मंडळी होती निवडून आलेली। मतदारसंघ काही जणांचे गेले आणि 270 मतदारसंघ फक्त राहिले। त्याच्यातला एक मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, जो पाकिस्तानात गेला। मग हे लक्षात घेण्यासारखं आहे की बाबासाहेब परत संविधान समितीमधनं कुठून आले? आपण इतिहासाकडे बघतच नाही आहे। तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचे एक मोठे ॲडव्होकेट होते, ॲडव्होकेट जयकर, त्यांना काँग्रेसनी राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवरती काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून संविधान समितीमध्ये पाठवलं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये। कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 99% सदस्य काँग्रेसचे होते
म्हणजे काँग्रेसची पकड होती. मग मसुदा समितीचा अध्यक्ष कोणाला करायचं, तर चांगले चांगले वकील होते त्याच्यामध्ये, चांगले चांगले विचारवंत होते त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. पण नेहरू आणि गांधींनी एकत्र येऊन ठरवलं की ज्याने शोषण अनुभवलं आहे, जो शोषितांचं प्रतिनिधित्व करू शकतो, त्यांचं दुःख जाणतो, असं भारतातला सर्वात मोठा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे शाहूंनी 1920 साली सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. कसं म्हणता तुम्ही काँग्रेसचा काही संबंधच नाही, काँग्रेसने अपमान केला? अहो, ज्या संविधानाचं निर्माण झालं बाबासाहेबांच्या हातनं, ते निर्माण करण्यासाठी 1% काँग्रेसने मदत केली असेल, 1% तरी केली ना. म्हणून इतिहास विसरायला लावू नका. इतिहासच तुम्हाला सगळं सांगून जातं. हा इतिहास तुम्हाला खूप काही सांगून जाईल. हे कोण बोलत नव्हतं म्हणून मी हे सगळं आणलं आता समज ऑन रेकॉर्ड. हे खोडून दाखवा मला कोणी. मी आव्हान देतो सगळे बुद्धिमान जे BJPमध्ये आणि बसलेले आहेत की तुम्ही हे खोडून दाखवा मला की जयकरांनी राजीनामा दिला होता की नव्हता, जयकरांच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते की नव्हते, मसुदा संविधान समितीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं की नव्हतं. तेव्हा काँग्रेसच्या मान्यतेशिवाय संविधान समितीमध्ये काहीच झालं नसतं. काँग्रेसने मान्यता दिली आणि एक हिरा जो इथे आपल्याकडे होता, त्या हिऱ्याला जगभरात चमकवण्याचं काम झालं. ते संविधानातनं झालं आणि संविधानाचं अभूतपूर्व निर्माण डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. तेव्हा सर्वसमावेशक होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मंत्रिमंडळात कोणी घेतलं कॅबिनेटमध्ये? पहिल्या काँग्रेसने घेतलं. विरोधी विचारांचे असले तरी भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, आपण सगळ्यांनी पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे, हा भाव काँग्रेसचा होता. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही या भूमीची विचारधारा आहे, या मातीची विचारधारा आहे. ती तुम्हाला अशी पुसून टाकता येणार नाही. आवडसाहेब एक प्रश्न. काँग्रेसने बाबासाहेबांना 2 वेळा पाडलं असं म्हटलं जाते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना धनंजय कीर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिले. त्यामध्ये तसा उल्लेख केला आहे की बाबासाहेबांना ते वाचलं, त्यामध्ये जनसंघांनी आणि हिंदू संघटनांनी माझा पराभव केला असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये. असं आहे की हा असं आहे की आचार्य अत्रेचंही आहे त्यामध्ये, आचार्य अत्रेचं करेचं पाणी यामध्येही उल्लेख आहे कम्युनिस्टांनी पाडलं म्हणून, आणि काँग्रेसचा कुठेच उल्लेख नाही आहे. असं आहे की बाबासाहेबांचे आणि काँग्रेसचे जे काही असं आहे की तुमचे पॉलिटिकल मिसअंडरस्टँडिंग्स असू शकतात. आपण म्हणजे संवादच ठेवायचा नाही. हे मागच्या 15 वर्षामधलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, की अभ्यासच करायचा नाही, वाचायचंच नाही, फक्त असं नाही होत. मी संविधान सभेचं सर्वात मोठं उदाहरण दिलं आहे. हे खोडून दाखवा ना हे उदाहरण. आता माझं आहे, तुम्ही एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलात, मी एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलो, तर तुमची आणि माझी राजकीय लढाई होणार ना. त्याच्यात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. तुम्ही शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनमधून उभे राहिले होते डॉक्टर बाबासाहेब. ते काही काँग्रेसच्या तिकिटावर नव्हते की काँग्रेसने बंडखोरी केली आत्तासारखी कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला उभा केला आणि पाडलं. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. हे आरोप करून समाजामध्ये असे दुराग्रह, असे राग जिवंत करायचे. असं की माझं तुम्हाला विचारणं आहे, 1950 साली संविधानावरती पहिली टीका कोणी केली मला सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माबद्दल अतिशय घाणेरडं कोण बोललं? आता मी हे बोललो तर एक नवीन वाद महाराष्ट्रात तयार व्हायचा. पण मग इतिहासाची पानं म्हणून तुम्हाला लोक सांगतात विसरून जा, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. नाही, इतिहास तुम्हाला बरंच काही सांगून जातो. संविधानाबद्दल आक्षेप कोणी घेतला 1950 मध्ये? तिरंगा आम्हाला मान्य नाही हे कोणी सांगितलं? आमच्या संविधानाला मनुस्मृतीचा स्पर्श झालाच पाहिजे हे कोणी सांगितलं? आम्ही सांगितलं. पण लोक तुम्हाला विसरायलाच लावायचं आहे लोकांना. तुम्ही काय लक्ष देऊ नका असल्या गोष्टींकडे, ह्याच्याकडे लक्ष द्या. मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं जाहीररित्या सांगणारा कोण होतं? आपण विसरायचं का सगळं? कालच्या लोकांना तुमच्या सांगा ना,
अहो कालच्या तुमच्या लोकांना सांगा ना, संविधानिक मार्गाने करा. संविधानिक मार्गानेच बीडचं प्रकरण झालं ना. संविधानिक मार्गानेच तुम्ही उत्तम सूर्यवंशीला मारलात. तुमच्यासाठी संविधान नाही, आमच्यासाठी संविधान. असं मला समजलं की पत्रकारांना देखील बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. पण पत्रकारांनी आता आवाज उठवावा. उघडपणाने मराठी माणसावर अन्याय होतोय. काय कोणाला काही पडलेली नाही आहे. फक्त एवढंच सांगतो की हा वाद, हे जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद, हा अखेरीस कुठल्या लेवलला जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा वाद आणि विषमता ही कुठल्याही प्रकारची असो, ती शेवटी आपल्या घरात येते हे लक्षात ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.